मंडळी, जो माणूस रागात बोलून जातो ना, तो माणूस कधीच वाईट नसतो. वाईट तर तो असतो जो तोंडावर एक बोलतो आणि पाठीमागे एक बोलतो. पण आपल्या नात्यांचं एकदम उलट असतं बरं का. कोणी आपल्या मनामध्ये उतरलं की एकदम असं हलकं वाटतं, पण एखादी व्यक्ती आपल्या मनातून उतरली की एकदम असं ओझं वाटल्यासारखं होतं. त्यामुळे आपणच ठरवायचं असतं नात्यात ओलं व्हायचं की नात्याचं ओझं व्हायचं. आपल्याला नातं जपायचंय की झटकायचंय, मनात रुजू द्यायचं की ऋतू द्यायचं, नातं खुलू द्यायचं की खुपू द्यायचं. आपलं नातं लॉंग टाइम साठी एकदम व्यवस्थित ठेवायचं असेल ना, एक मात्र नक्की करायचं, योग्य अंतर ठेवायचं, प्रेमाने वागायचं, आनंदाने जगायचं. कारण आपल्या घरातल्या मंदिरामध्ये पण आपण देवांची मांडणी करतो ना, तर अर्धा इंचाचा आपण मध्ये गॅप ठेवतो आणि मगच देवाची मांडणी करत असतो. एकदम एकमेकाला चिटकून आपण देवाचे टाक ठेवत नाही. त्याचप्रमाणे आपल्या नात्यांचं पण असतं बरं का. थोडंसं अंतर पाहिजेच. अंतर जर ठेवलं नाही ना, तर नात्यामध्ये दुरावा यायला वेळ लागत नाही. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. आणि हा व्हिडिओ आजचाच आहे बरं का. सकाळी गेलो होतो आम्ही गावाला, दुपारी आलो, त्यानंतर थोडा आराम झाला आणि व्हिडिओ एडिट करून आता अपलोड करते, त्यामुळे थोडा उशीरच झालाय अपलोड करायला. तर चला, फौजी साहेब ऐकवा गाडी काढून बाहेर मोकळे झालेत. ते पा उन्हाला येऊन बसलेत मस्त बाकड्यावर फौजी साहेब. गाडी पुसली का धुतली? धुतली काय? अरे वा, तुम्ही तर लयच ऍक्टिव्ह आहेत. चला, लय ऊन चमकत आहे. काय आलं? हा चला, आवरलंय. नाही चला मग, सागरला पण जायचंय. चला येऊ पटकन, सकाळ सकाळ जाऊन. परत जाणं होत नाही, तुम्हाला सुट्टी भेटत नाही. शेताकडून एकदा चक्कर मारून येऊ. चला. काही कामानिमित्त आम्ही गेलो होतो गावाला आणि ते काम झाल्यानंतर मग गेलो आमच्या घरी आम्ही. तर लग्न झाल्यानंतर इथंच राहिलेली बरं का बरेच वर्ष मी. आणि केडगावला राहायला आलेला आम्हाला आता 18-19 वर्ष झालेत बरं का. तेव्हापासून मग त्या आमच्या जुन्या घरामध्ये जाऊबाई तेच राहतात. कारण ज्या घरामध्ये कोणी राहत नाही ना, ते घर पटकन पडून जातं. त्याच्यामध्ये कोणी राहत नसतं ना, ते आतापर्यंत पडून पण गेलं असतं. पण ते राहतात ना त्या घरामध्ये, ते एकदम व्यवस्थित आहे अजून. तर कधी मध्ये आम्ही असं चक्कर मारत असतो. तर जाऊबाईंना त्यांना शेतामध्ये भरपूर कामं असतात ना, घरचं आवरलं थोडंफार की लगेच त्यांना शेतामध्ये जावं लागतं. कामं असतात भरपूर, त्यामुळे त्यांना घर आवरायला काही टाईम भेटत नाही असं. त्यामुळे ते थोडंफार अस्तव्यस्त दिसतंय, तर तुम्ही समजू शकता. आणि तसं पण शेतकऱ्याच्या घरामध्ये ना, इकडं पोते पडलेले, तिकडं गोणे पडलेले मालाच्या, त्यानंतर सामान हे ते असतंच बरं का. आणि सकाळ सकाळी त्यांनी पटकन स्वयंपाक वगैरे आवरला आणि शेतामध्ये गेलेले. तर सकाळी 8-8:30 वाजता पाणी धरायला गेलेले आहेत किरण आणि जाऊबाई. कारण आता गव्हाला त्याला पाणी देतात ना, तर त्यासाठी गेलेले आहेत. आम्हाला पण शेतात जायचं होतं. आणि सासू सासऱ्यांचे इथं भिंतीला फोटो लावलेले आहेत. त्यानंतर इथं गॅस वगैरे असं एकदम जुन्या पद्धतीने असं छोटंसं घर बांधलेलं होतं. 2च याचं होतं बरं का. मागं पुढं मध्ये भिंत आहे. इथं आमची न्हाणी आहे, मोरी म्हणतात त्याला. पहिलं काय असं आंघोळ करायला बाथरूम वगैरे नसायचं बरं का. अशी न्हाणी असायची, त्याच्यामध्येच आंघोळ वगैरे करायची. तर असं एकदम छोटंसं मस्त घर होतं बरं का. तर त्यालाच मी एकदम छान असं सजवलं होतं. आणि घराच्या समोर वट्टा आहे ना, वट्ट्यावरती अशी पडवी टाकलेली आहे आम्ही. त्यानंतर घरासमोर मोकळी जागा आहे ना, त्या मोकळ्या जागेमध्ये सासूबाईंनी सीताफळाची झाडं, लिंबुणीचे झाडं, शेवगा असं लावलेलं आहे. तर त्या लिंबुणीला खूप लिंब येतात बरं का आता. आणि घरासमोरच इथं कोपऱ्याला चूल आहे आमची, तर इथं आम्ही स्वयंपाक करायचो. सासूबाई होत्या त्यावेळेस बरं का, आता नाही करत कोणी. आता जाऊबाई फक्त तिथं पाणीच तापवतात. तर गावाकडे मी अशा पत्र्याच्या घरामध्ये राहायचे बरं का, आणि आता केडगावला अशा घरामध्ये राहते. म्हणजे आयुष्य कसं बदलतं ना आपलं. आणि हे सगळं शक्य झालंय आपल्या मेहनतीमुळं, आपल्या वेळोवेळी घेतलेल्या डिसिजनमुळं, आणि आपल्या नशिबावर पण डिपेंड असतं. त्यानंतर भगवंताची साथ आहे, त्यामुळे एवढं सगळं शक्य झालंय. चला फौजी साहेब, किती दिवसानंतर आले शेतात? यायलाच जमत नाही. फौजी साहेब ड्युटीवर, मी घरी. तर हे पहा, इकडं शेत आहे आपलं. जाऊबाई आणि जाऊबाईचा मुलगा म्हणजे माझा पुतण्या इकडं शेतात आलेले आहेत. हे पहा गहू. हे पहा इथं किरण फवारा मारतोय आणि किरणची मम्मी हे काय इकडे. हा ना,
काय? चला चला. तर असं कधीच्या नव्हत शेतात आल्यावर किती भारी वाटतं ना. गव्हाला बॉम्बे आल्यात चांगल्या. होय वरड्यावर आलाय गहू चांगला. खरं काय तिकडे खाली फोड्याला त्याच्यात बघ कांद्या आणि हरभरा आमचा कुठे हरभरा तो तिकडे खाली जा किरण कांद्यातलं घ्यायचा जर तू मिरच्या तोडती का इथं वल्लय सगळं नाही तोडेन मी नंतर. अरे बोललच काय इकून आले आहो तुम्ही मी तोडीन बरं चल जा कधीच घेऊन जा आधी हरभरा याव हरभरा डिश मध्ये कशाला भाजी काय आणतात तोंडात भाजी आणतात आणायची का? पण धुवा लागेल तेल धुवा लागेल. राहून दे तर नंतर एखाद दिवस काढ मग काय कडाकडाने बांधायच्या कडाने वाट होती मिरच्यातून तर जाऊबाई कांद्याला पाणी धरत होत्या आणि किरण कांद्यावर गव्हावर फवारा मारत होता. आता मी चालले होते खालच्या पटामध्ये हरभऱ्याची भाजी खुडायला. हरभरा पण पेरलेला आहे ना, तर असं कवळ्या हरभऱ्याची भाजी खूप भारी लागते बरं का खायला. आणि तीच भाजी आपण सुकून ठेवली ना, एकदम कडक वाळून ठेवली ना, त्याची हाटेव भाजी पण छान लागती. बऱ्याच दिवसापासून मी फौजी साहेबांना म्हणत होते तुम्ही शेतामध्ये चला, मला हरभऱ्याची भाजी खुडायची, वाळून ठेवायची थोडी. तर फौजी साहेबांना काही टाईमच भेटत नाही, तर मध्ये मग येणं झालंच नाही. आता आलोय तर म्हणलं चला खाण्यापुरती तरी आपण खुडून नेऊ. केडगावला कसं बाजारामध्ये सगळं भेटतं, पण असं गावाकडलं जसं की आता खुडलेली हरभऱ्याची भाजी वगैरे भेटत नाही. आता शेतामध्ये कांदे लावलेले आहेत, गहू पेरलेला आहे, हरभरा पेरलेला आहे. आणि हे पाहता किरणची मध्येच फजिती चालली होती. वाफेमध्ये पाणी कुठपर्यंत आलंय तो ते पण पाहत होता आणि मला भाजी पण खुडू लागत होता. मुलांच्या शिक्षणामुळे आम्ही केडगावला आलो आणि मग शेती करणं ते आम्ही म्हणजे बंदच केलं. पण सासू सासरे होते ना, तर ते मग असं वाट्याने करून घ्यायचे. पण सासू सासरे वारल्यापासून मग आता आमचे हे जाऊबाई मोठे बहीण तेच करतात. आम्ही उगाच असं गावाला कधी मध्ये आलो ना चक्कर मारायला तरच शेतामध्ये येतो आणि भाजीपाला काही असलं ना असं काही घेऊन जातो. मग तर असं कांदे करतात, ते गहू करतात, कधी घेवडा गवारी असं तसं ते करतात. तर आम्ही नाही लक्ष द्यायचं अजिबात. तुम्ही तुमचंच करा, तुम्ही तुमचंच खा, कारण शेतामध्ये पण भरपूर कष्ट आहेत ना त्यामुळं. तर त्यांनी असं गहू वगैरे केला ना मग ते देतात एखादं पोतं आम्हाला. आता हा आंबा आहे ना आमच्या शेतामध्ये ना, तर फौजी साहेब बोलत होते आंब्याला चांगला बार आलाय आता. आता छोट्या छोट्या कैऱ्या येतात त्याला. तर मी लोणचं घालत असते ना, ह्याच आंब्याच्या कैरीचं लोणचं घालत असते बरं का. खूप छान लोणचं होतं. आणि इकडं साडेआठलाच लाईट येते. त्याला म्हणलं तू झोप कवर नाही खात का त्यांना. तर हे फौजी साहेब टुन्नुक टुन्नुक ते हरभरा खुडू लागत होते. तर फौजी साहेबांना तर शेती अजिबात करायला जमत नाही बरं का, कारण त्यांची 12वी झाली, ते लगेच फौजमध्ये भरती झाले. त्यानंतर रिटायर झाले, रिटायर होऊन आले आणि लगेच पोलीसमध्ये भरती झाले. त्यांना शेती कधी करता आली नाही आणि त्यांना करता पण येणार नाही, त्यांना काही जमतच नाही. तर ते कधीमध्ये आले ना असं मग भाजीपाला वगैरे घेऊ लागतात फक्त.
फौजी साहेबांना शेतीमधलं काही जास्त माहीत नाही, पण लग्न झाल्यानंतर मी गावालाच राहिलेली आहे ना सासूबाईजवळ. तर सासूबाईंना आम्ही असं शेती करायचो ना, त्याच्यामुळं शेतीतलं बरंचसं काही मला माहिती आहे. पण सवय आता मोडलेली, कारण 18-19 वर्ष झालं शेती करायचं सोडून दिलेलं. आणि आमची शेती ना असं छोट्याशा डोंगराच्या कडेलाच आहे ना, एवढं भारी वाटतं ना, खूप प्रसन्न वाटतं. आता फौजी साहेबांना मी तेच म्हणत होते, की तुम्ही आता एखाद्या दिवस सुट्टी काढा, निवांत आपण येऊन आहे ना, इथं बसू दिवसभर शेतामध्ये, मस्त हुरडा पार्टी वगैरे करू. कारण गहू आता हुरडेवा आलेला आहे ना. पाणी गेलं ना तोडते मी. त्या कडाने म्हणली होती मी तुम्हाला. हा, याकडे ही मोठी मिरची काची तळायची आता एक काम कर ना तू ते हुंडे देस ना कधी तू हेच नंतर तोडून ये काय बेडकी येते बेडकी वय गरीब होते ना ते मारला फवारा वाळायला नाही जमायचं. ते बारकाले आपण मोठा ना. हे बघा बेडगी मिरची तिकडे चापत बसले एकाच झाडाला तेवढ्या निघत्या. तर तुम्ही बघू शकता स्वतःच्या शेतामधला भाजीपाला स्वतःच्या हाताने तोडून असं खायला किती छान वाटतं ना. हिरव्या मिरच्या तोडल्यात, त्यानंतर हरभऱ्याची भाजी पण खुडली आणि मुळे पण येते इथं. तो मुळा उपटला ना मी, लगेच मला आठवण झाली शेतामध्ये आम्ही आलो ना, असं बाजरीची भाकर किंवा चपात्या, मिरचीचा ठेचा, असं मुळा वगैरे असं त्याच्याबरोबर खायचो. मेथी असली ना हिरवी तरी असं हिरवी मेथीची भाजी कच्ची पण असं त्या जेवणाबरोबर आम्ही खायचो. खूप भारी लागायचं. शेतामध्ये गेलं ना, असं काम केल्यानंतर थकलं ना, काही जरी असलं ना तरी खायला एकदम छान लागतं. आपल्या इकडे सगळे डोंगर येते, पाणी चांगलं बोर मारलं तर चांगलं राहतं. तर भाजीपाला घेतला आणि आम्ही शेतातून निघलोच होतो. तर किरण म्हणला इथं वर 2-3 बोरी आहेत ना आणि लय गोड बोर आहेत, चल खायला. तर मग फौजी साहेब, मी आणि किरण आम्ही तिघं गेलो बोरं खायला. तर हे शेतामध्ये आलो होतो आणि बोरं खात होतो. इथं बोरी आहेत 2-3 ना. तर इतके गोड बोर आहेत ना, बोरं खाल्लेत आणि आता निघलोत. लयच ऊन झालंय. सकाळी थंडी वाजती आणि दुपारी ऊन लागते. जांभळं खायला गेले ते कोणतरी पाडला म्हणतो. हा वे, त्या आपला शेजारचा नाही, ते बरं करायचं. अच्छा. इथं बोर आहेत रावर थांबराव. लागत एक दगड पण मी काही पली कोणी असं मग नाही डोकं फुटावा. बाजारामध्ये कलम केलेले बोरं भरपूर भेटत आहेत, पण असं गावाकडं गावरान बोरं खायला काही वेगळीच मजा येते बरं का. तर बोरं आम्ही भरपूर खाल्ले. त्यानंतर मग निघलो आणि निघाल्यानंतर गाडीत बसायला जायचं ना, तर फौजी साहेबांनी कुसळातच गाडी थांबवली होती ना. तर शेतामध्ये जाताना पण माझ्या साडीला भरपूर कुसळा लागले होते आणि गाडीमध्ये बसताना पण ते कुसळा लागत होते. तर फौजी साहेब काय बोलतात, गाडीमध्ये बस बाई आणि निवांत ते कुसळ काढत बस. तर असं इकडं मोकळं शेत आहे ना, मोकळ्या शेतामध्ये असं गवत आलेलं आहे आणि गवत वाळायला लागले ना ते आता. तर ते कुसळ असे साडीला लागत आहेत. त्यानंतर असं ते टोचत येतं पण बरं का, एकदम असं सुईसारखे टोक असतं त्याला. तर आमच्या शेताच्या पलीकडूनच हे मोकळं शेत आहे, तिथपर्यंत गाडी येते. तर तिथंच लावली होती गाडी आम्ही आणि मग गेलो होतो शेतामध्ये. चल बाय बाय. आणि शेतामधून निघाल्यानंतर आम्ही थांबलो चासमध्ये फौजी साहेबांच्या मित्राच्या इथं. तर जाता येता आम्ही असं कधी-मधी थांबत असतो. तर त्यांची हे पहा मनीमाऊ दिसली मला. तर अशी मनीमाऊ दिसली ना, आमच्या मनीची मला आठवण येते. तर असे हे मांजर, कुत्रं यांच्याशी एवढा लळा लागतो ना आणि ते गेले ना लई वाईट वाटतं. त्यामुळं मग ते आता आम्ही कुत्रं, मांजर ते पाळायचं सोडून दिलंय.
आता ताईंनी चहा केला, चहा घेतला. मी त्यानंतर निघलोच होतो. ताई म्हणल्या वांगे तिथं गावरान. तर त्यांच्या छोट्याशा परस बागेमध्ये त्यांनी वांग्याची झाडं, त्यानंतर पालक, चुका असं बरचसं लावलेलं आहे. तर ताईंना आम्ही लागलो मग वांगे तोडायला. तर असं कुठं गेलं ना शेतकऱ्याच्या घरी तर ते खाली हात कधीच लावत नाही आपल्याला. त्यांच्या शेतामध्ये जे पिकतं ना ते नक्कीच आपल्याला देतात. खाली हात कधीच लावत नाही. तर ताईंना मी असं वांगे तोडत होतो. वांग्याची भाजी जरी केली ना आमचे साहेब येत नाही रसा रसा खाते ते वांग नाही खात नाही. मोठं वांग घेतलं करताना ते तेवढे एकच आहे ना मोठं. ओके तुम्ही दाढ दिला. अरे वा. तर फौजी साहेबांच्या क्लासमेटचं घर आहे बरं का हे. तर त्यांच्या मिसेस आहेत त्या. आणि इथं पपईचं झाड आहे ना तुम्ही बघू शकता. तर पपयांनी डोळे लागले होते चांगले ना, पिकायला लागले होते, काही पिकलेल्या पण होत्या झाडालाच. तर फौजी साहेबांनी त्या पपया तोडल्या. तर जिथं हक्क वाटतो ना तिथं नक्कीच फौजी साहेब असं हक्काने घेतात. झाड लावायची असली ना त्याच्या कटिंग लावायच्या बरं का. हां हां लय भारी लय मोठं होतं ते. गुलाबाची थोडी कटिंग करा ना छान फुटं ना अजून. बस झाले बस झाले. लाजली का नाही डायरेक्ट आणि इथं आंबट चुक्याचं झाड असं सुकलं होतं जरा आणि त्याला खूप बी होतं आंबट चुक्याचं. तर मला ताई आंबट चुक्याचं बी देत होत्या. म्हणल्या तुमच्या गार्डनमध्ये तुम्ही लावून द्या, म्हणजे हटेव भाजीमध्ये ते आंबट चुका घातला ना भाजी खूप छान लागते. तर ताईंला नको नको म्हणतात. ताईंनी वांगे, टोमॅटो, पालक भाजी, आंबट चुक्याचं बी, पपई असं दिलं. आणि अजून त्यांना असं होत होतं की अजून काय देऊन काय नाही. तर असं कधी मध्ये गेलं ना ते खूप जीव लावतात, त्यांना खूप आनंद होतो. चल बाय दीदू, बाय. तर फौजी साहेबांचे मित्र म्हणजे ते भाऊ गेले होते कामाला, पण त्यांचे मिसेस आणि त्यांच्या मुली होत्या घरी. तर तिथून आम्ही निघलो आणि आलो घरी आता. तर सामान उतरावं म्हणलं आणि थोडासा आराम करावा, कारण शेतामध्ये पण गेलो होतो ना, थोडं जरी ऊन लागलं ना आता तर असं थकल्यासारखं वाटतं. थोडासा आराम करून मला व्हिडिओ पण एडिटिंग करायचा होता. त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक. तर व्हिडिओ कधी येईल तुमच्यापर्यंत हा काही सांगता येत नाही. जेव्हा रेडी होईल तेव्हा मी लगेच अपलोड करत असते. तर चला आता हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.